कोपरगावच्या तहसील कार्यालयातील लाचखोरीचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. महसूल सहाय्यक असलेल्या श्रीमती अंजना पंडित पवार यांना 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे वारसहक्काचे एक प्रकरण कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित होतं. या प्रकरणातील आवश्यक नोंद मंजूर करून घेण्यासाठी महसूल सहाय्यक अंजना पवार यांनी 7,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं तातडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच विभागानं तक्रारीची शहानिशा केली आणि सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 7,000 रुपये स्वीकारतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकानं अंजना पवार यांना रंगेहात पकडलं. या अचानक पडलेल्या छाप्यामुळे तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. यापूर्वीही कोपरगाव महसूल विभागामध्ये अनेक लाचखोरीची प्रकरणं समोर आली असून अनेकांवर कारवाई देखील झाल्या, मात्र अजूनही कर्मचाऱ्यांचे डोळे उघडत नाही हे विशेष आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही यशस्वी कारवाई एसीबीचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे, पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी काम पाहिलं. पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर आणि चालक पोलीस हवालदार हारून शेख यांचा या पथकामध्ये समावेश होता. शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन पथकानं केलं. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.